नमस्कार, मी सह्याद्री चिमणराव कदम. नमस्कार, मी सह्याद्री चिमणराव कदम. आज या ठिकाणी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया. भैया साहेब, काय सांगाल? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. कोळकी गटातून तुमचं नाव अग्रेसरपणे येत आहे. आपली काय भूमिका आणि आपली काय उमेदवारीबाबत चर्चा झाली का वरिष्ठांची? असं आहे की सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आमच्या पक्षामार्फत पूर्ण 24 जागांसाठी म्हणजे 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीसाठी आज या ठिकाणी किंवा 2 दिवसापूर्वी सातारा जिल्हा या ठिकाणी कार्यालयात आमच्या बैठका झाल्या, इंटरव्ह्यू झाले सगळ्या इच्छुक उमेदवारांचे आणि त्याच पद्धतीने सगळ्या इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याचे संकेत आणि एक आदेश पक्षाने दिलेले आहेत. त्या पद्धतीने आमची भूमिका सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद कोळकी या गटातून आणि गणातून म्हणजे सर्व ओपनचं आरक्षण पडल्यामुळं दोन्ही ठिकाणी माझी चर्चा होतीये. जिल्हा परिषदला मी इच्छुक आहे हे सर्वांना आपल्याला माहितीच आहे आणि त्या पद्धतीने मी तयारी करतो. त्या पद्धतीने मी पक्षाकडेही मागणी केलेली आहे. जे काय पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या पद्धतीने आपल्याला पुढे कामकाज करायला लागणार. नुकत्याच 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये स्पेसिफिक मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या सर्वात त्या 29 पैकी 3 गाजल्या. त्यामध्ये बऱ्यापैकी महायुतीमध्ये कटुता आलेली आहे. आज बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि तशी बैठक सुरू आहे. मग आपली भूमिका काय आहे? आता कालचं जर मी आपल्याला उदाहरण दिलं तर काल KVK या संस्थेचं काल कृषी प्रदर्शन होतं. ते फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं सगळे नेते मंडळी आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय अजितदादांच्या गाठी घ्यायला त्या ठिकाणी आलेले होते. त्यावेळेसच काही मिटिंगा झाल्या होत्या आणि आज पण काही मिटिंगा झाल्यात. तर त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा नाही येणार त्या संदर्भातला निर्णय मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत 100% काहीतरी होण्याची शक्यता आहे असं दिसतंय. माढा लोकसभा मतदारसंघातील ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, परंतु आज तुमची आणि भाजपची युती आहे. मग याबाबत आपली काय भूमिका राहील उद्या? आता प्रश्न असा आहे की जर आपले आतापर्यंतची जर म्हणजे पूर्ण दोन्ही पक्षांचं जर हे बघितलं आपण इलेक्शनचं, तर लोकसभेला राष्ट्रवादी आणि भाजपची युती होती, विधानसभेला होती आणि त्याच पद्धतीने नगरपालिकेलाही राहिली. आता राहिला प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे आता सुरू झाले. आता त्यासाठी जे काय निर्णय असतील त्याच्यासाठी जिल्ह्यात बऱ्याच मिटिंगा चालू आहेत आणि आदरणीय दादांचा सुद्धा काहीतरी आदेश येणार आहे असं आम्हाला सांगितले गेलेलं आहे. त्याच्यामुळे 2 दिवसात मला वाटते आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला 100% कळेल की युती कुणावर होती आणि कशी होती. आपलं नुकतंच जिल्हाध्यक्ष साहेबांशी बोलणं झालं, त्यांचा काय आदेश आहे आपल्याला? त्यांचा आदेश ऍक्च्युली आत्ता असा होता की आपले सगळे जे काही उमेदवार आहेत, जे काही इच्छुक 40-50 लोकांनी तिथे इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यांचे कागदपत्र व्यवस्थित निघाले का? कारण का काल आमची एक क्वेरी होती की बांधकाम विभागातनं साताऱ्यातनं काहीतरी एक सर्टिफिकेट लागतंय की ठेकेदार नाहीये म्हणून. तर त्या संदर्भात आमचं म्हणणं होतं की सगळे उमेदवार साताराला पाठवण्यापेक्षा पुण्यात आपलं फलटणमध्ये जर काय सोय झाली तर ते थोडंसं कन्व्हिनियंट पडेल सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं. तेवढंच फक्त आमचा आता सध्या विषय झालाय. नुकतंच आपण माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना भेटल्याची चर्चा फलटण तालुक्यामध्ये सुरू आहे. हो, मग जर भाजपबरोबर आपली युती झाली तर आपल्या कोणकोणत्या जागेसाठी मागणी राहील, जेडपी आणि पंचायत समिती? आता त्यामध्ये असं आहे की आदरणीय दादांना, रणजित दादांना मी भेटलोय परवा दिवशी पण महायुती म्हणून त्यांनी या ठिकाणी मला वाटतं सदाई मंगल कार्यालयाला हे इंटरव्ह्यू ठेवले होते. पण मी थोडंसं उशिरा आलो कारण का साताराला पण त्या दिवशी आमच्या पक्ष कार्यालयात इंटरव्ह्यू चालू होते. तिकडनं आलो मी लास्ट शेवट कोळखीत चालू होतं तेव्हाच त्यांना भेटलो जाऊन. तर ते 15 मिनिटं आमची भेट झाली. हेच पॉझिटिव्ह नोटवरच झाली की युती कशी करायची, काय करता येईल, तुम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळीला भेटा वगैरे. आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी ते भाजपचे इंटरव्ह्यू होते त्यासाठी ते सुद्धा सातारमध्ये होते. तर त्यांची सुद्धा काही चर्चा झालेली असं कळतंय. त्याच्यानंतर आमचं काही बोलणं नाही आहे. आज तर दिवसभरात काही बोलणं झालेलं नाही आहे. आज संध्याकाळी कदाचित आमचं बोलणं होऊ शकते. जर झालं तर आपल्याला पुढची काय वाटचाल कशी करायची ते थोडंसं कळेल.
फलटण तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि 16 पंचायत समितीच्या जागा आहेत. बरोबर. यामध्ये प्रामुख्याने किती जागांची मागणी होईल असं तुम्हाला वाटतं? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण युती करतो त्यावेळेस एकतर सन्मानजनक झाली पाहिजे हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. त्याशिवाय सगळे जे काही नेते मंडळी असतील, आता आमच्या पक्षात सुद्धा म्हणजे काही नेते मंडळी आहेत, शिवरूपदादा असतील आदरणीय, त्याच्याबरोबर आमदार साहेब असतील आमचे, ते सगळे जे काय म्हणतील किंवा चेतनभाई असतील, वहिनी असतील त्यांच्या, ते जे काय म्हणतील सगळ्यांच्या म्हणण्यानुसार ते ठरेल. पण माझं एक म्हणणं आहे की युती कशी येऊ काही येऊ, विनिंग क्रायटेरिया हा मस्ट आहे. त्या ठिकाणी आपण जो काही उमेदवार देतोय तो निवडून आला पाहिजे हे एक क्रायटेरिया आपण ठेवूनच त्या ठिकाणी लढत केली पाहिजे पुढं. गेली 60 वर्ष झाली गिरवीचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर जात आहे, परंतु ते नाव आता जिल्हा परिषदेतून बाजूला गेलं. याची सल आपल्या मनामध्ये आहे का? 100% माझ्या मनात ती सल आहे. आणि ती सल खरं तर मला खूप त्याचा राग पण आला होता. आणि मी जिथे जिथे जातो तिथे मला तो प्रश्न विचारला जातोय. तुम्ही मुद्दामून हा प्रश्न विचारला, मला चांगलं माहिती आहे. परंतु त्या ठिकाणी मला काल पण आम्ही एका ठिकाणी बसलो होतो तर त्या विषयावरती मी थोडासा अग्रेसिव्ह झालतो की हे नाव नव्हतं काढलं पाहिजे. कारण का गिरवी हे नाव पूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक आहे. आदरणीय स्वर्गीय चिमणराव कदम साहेबांमुळे त्या गावाला चांगली पार्श्वभूमी मिळाली. आमचं गाव हे पर्यटनासाठी वारुगडमुळं एक चांगलं तिथं पर्यटन स्थळ आहे. आणि गावाचं नाव हे महाराष्ट्रात एवढं चांगलं असताना काय काय कारण नव्हतं ते काढायचं. ते थोडंसं डायनॅमिक्स ॲडजस्ट करून, बाउंड्रीज ॲडजस्ट करून आपल्या जिल्हा परिषद गटगण डिझाईन करता आलं असतं. पण ते काही गोष्टींमुळे ते झालं नाही. आम्ही त्यासाठी आदरणीय कलेक्टर साहेबांकडे अपीलही केली होती, इथं प्रांतांशी आम्ही भांडलो, पण तिथं काय आमची याचिका टिकली नाही. आमच्या 1 तारखेलाच आम्हाला त्या ठिकाणी हार स्वीकारायला लागली किंवा आम्ही ती याचिका हारलो असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि आम्हाला परत यायला लागलं. पण जे काय असेल ते स्वीकार केलं आणि त्या पद्धतीने आपण पुढं काम करतोय. आपण बोलला की सन्मानजनक जागा मिळाव्या, म्हणजे 50%चा क्रायटेरिया तुमच्या डोक्यामध्ये आहे का? 50% क्रायटेरिया हा डोक्यात जरी असेल किंवा नसेल, व्हॉट एव्हर, आपल्याला विनिंग कॅन्डिडेट हे पाहिजेत, हे महत्त्वाचे आहेत. कारण का आज मितीला जर तुम्ही बघितलं तर 33 जागा लागतात जिल्हा परिषदला जिल्हाध्यक्ष आपापला बसवायला, म्हणजे वोट विचेवर पार्टी. त्याच्यामुळं आपल्याला तिथं सगळ्यात जास्ती कशा जागा पोचावता येतील आपल्या तालुक्यातनं, आपल्या युतीतनं, ते फार महत्त्वाचं आहे. 50% हे सगळ्या गोष्टी ते नेते मंडळी ठरवतील. आमच्या याद्या त्यांच्याकडे गेलेल्या आहेत, त्यांचा सर्वे झालेला आहे, 2-2, 3-3 सर्वे झालेले आहेत. जे कोण इच्छुक आहेत त्यांचं ते तिथं सगळं रिपोर्ट कार्ड आहे, त्याप्रमाणे ते ठरवतील. त्याच्याबद्दल काय मला काही शंका नाही त्या गोष्टी बाबतीत. जिल्ह्यामध्ये भाजप वगळून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी युती होणार आहे, त्याबद्दल आताची काही घडामोड आहे का तुमच्याकडे? नाही, आमच्याकडं तालुका पातळीवर तर तशी काही घडामोड नाहीये. जिल्ह्यात मी पण 2 दिवस झालं बघतोय. आज सुद्धा मला वाटतंय काहीतरी आदरणीय शंभूराज देसाई पालकमंत्री साहेबांनी काहीतरी मीटिंग बोलवली होती. काल का परवा सुद्धा एक मीटिंग झाली. मला वाटते नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरच ती मीटिंगचं काहीतरी गाड्या बाहेर करताना ते व्हिडिओ आलेला आहे. परंतु असं आहे की जे काय होतंय ते महाराष्ट्र लेवल म्हणजे आदरणीय अजितदादांमार्फत आणि जिल्ह्यातले जे काय आमचे नेते मंडळी आदरणीय नितीन काका असतील किंवा आदरणीय मकरंदाबा असतील, ह्यांना काय जे निरोप येतील त्याप्रमाणेच त्या घडामोडी चालल्या. जे काय होईल ते आम्हाला आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत कळेल. अरे ते बंद